नमस्कार. सुंदर कथांच्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा अपात्र, लेखिका सविता किरनाळे. पण सर, तुम्हालाही माहीत आहे की आय हॅव गिवन माय बेस्ट इन ऑल दीज प्रोजेक्ट्स. देन हाऊ कुड यू डिनाय माय राईट ऑफ बीइंग प्रमोटेड टू हायर लेवल? सोनाली पोटतिडकीने तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारत होती. आज तिच्या कंपनीत अप्रायझल होतं. मार्च महिना सुरू झाला की जवळजवळ प्रत्येक ठिकाणी अप्रायझलचे वारे वाहू लागतात. कुणाला काय मिळणार, किती मिळणार, तो किंवा ती त्या पात्रतेचा किंवा पात्रतेची आहे की नाही याची गुप्त चर्चासत्र झडू लागतात. कर्मचाऱ्यांना कधी इच्छित प्राप्त होते, पण बऱ्याच वेळा त्यांना अपेक्षाभंगाला सामोरं जावं लागतं. कंपन्या तुमच्याबद्दल कस्टमर फीडबॅक तितकासा चांगला नाही असे सांगून, तर काही वेळा वी आर थिंकिंग समथिंग बिग फॉर यू असं सांगून कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसतात. सोनालीबद्दल दोन्हीपैकी एकही प्रकार नव्हता. तिचे सरासरी कस्टमर रँकिंग अव्वल होते. खरं तर कंपनीतील इतर कुणापेक्षाही जास्तच होते. तिच्या कामावर मॅनेजमेंट आणि क्लायंट दोघेही अतिशय समाधानी होते. पण तरीही आज तिला प्रमोशन तर सोडा, अपेक्षित पगारवाढसुद्धा नव्हती मिळाली. निराश होऊन डोळ्यातील पाणी लपवत ती आपल्या क्युबिकलमध्ये आली. बाजूच्या क्युबिकलमध्ये काम करणाऱ्या अश्विनीचे तिच्याकडे लक्ष गेले. आपली खुर्ची सरकवत ती सोनालीजवळ आली आणि तिला विचारले, काय झाले? अश्विनी सोनालीपेक्षा 3 वर्ष सिनियर होती. तिला आता सगळे प्रोटोकॉल माहीत झाले होते. आपले काम ती उत्कृष्टरित्या करायची. कोणताही बग हा म्हणता शोधून काढण्यात तिचा कोणीच हात धरू शकत नव्हता. मनमिळावू स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन जायची वृत्ती, यामुळे ती सगळ्यांची आवडती टीम लीडर बनली होती. पण 6 वर्षे होऊनही ती अजून टीम लीडरच राहिली होती. तिच्याच हाताखाली काम करणारे टीममेट आता मॅनेजर, काही सिनियर मॅनेजरच्या पोस्टपर्यंत पोहोचले होते. सोनालीला तिच्याबद्दल कुतूहल वाटायचे आणि वाईट पण. आता अश्विनी काय झाले म्हणून विचारत होती. सोनालीने नंतर अशी खूण केली, पण अश्विनी आपल्या क्युबिकलमधून बाहेर येऊन मोठ्याने म्हणाली, सोना, चल चहा घेऊन येऊ, माझं डोकं खूप दुखतंय आज. सोनालीला घेऊन ती खाली कॅफेटेरियात आली. सांग आता काय झाले ते. चहाचा कप घेऊन सोनाली समोर बसत अश्विनीने विचारले. सोनालीने तिथला सगळा पाढा परत वाचून दाखवला. सांगताना तिला परत रडू कोसळले. पण लोक बघतात या भावनेने तिने स्वतःला सावरले. ती शांत झाल्यावर अश्विनी सांगू लागली, आज तू ज्या मानसिक अवस्थेत आहेस, एक्झॅक्टली त्याच अवस्थेत मी 4 वर्षापूर्वी होते. अतिशय चांगले रेटिंग आणि परफॉर्मन्स असूनसुद्धा मला नेहमीच प्रमोशन लिस्टमध्ये डावलले जाते. आधी खूप वाईट वाटायचे, पण आता काही रिॲक्ट व्हावे असे सुद्धा नाही वाटत बघ. निराशेने मान हलवत अश्विनी उठली. तिचा हात धरून सोनालीने तिला खाली बसवले आणि विचारले, हे असं नक्की का होते याची तुला काही माहिती आहे का? मला नक्की माहीत नाही, पण थोडासा अंदाज आहे. ठीक आहे, तू गिव्ह अप करू शकते, पण मी नाही. धिस प्रमोशन इज डॅम इम्पॉर्टंट फॉर मी. असं म्हणत सोनाली उठली आणि अश्विनीसोबत परत आपल्या जागेवर येऊन बसली. तिच्या डोळ्यांसमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. स्वतःच्या आणि भावाच्या उच्च शिक्षणाला घेतलेले कर्ज आणि गृहकर्ज. पोस्टमास्तर असलेल्या बाबांचे पेन्शन त्यांच्याच औषधासाठी खर्च व्हायचे. मी याबद्दल बॉसशी बोलेन. माझ्या हक्काचे मी मागतेय, कुणाचा हक्क मी हिरावून घेत नाहीये, तिने स्वतःच्या मनाला समजावले. केबिनमधून तिचा बॉस संजीव मिश्रा
तिच्याकडे पाहत होता. त्याने नाईलाजाने खांदे उडवले. मनात असूनही तो कंपनीच्या पॉलिसीमुळे सोनाली, अश्विनीसारख्या टॅलेंटेड मुलींसाठी काहीच करू शकत नव्हता. थोड्या वेळाने दारावर टकटक झाली आणि मे आय कम इन सर म्हणत सोनाली आत आली. एक निश्वास सोडून संजीवने तिला बसायला सांगितले. तिने सरळ विषयाला हात घातला. सर, आय डिडंट गेट प्रमोशन, आय गेट इट. पण नक्की कोणत्या मुद्द्यांवरून ते नाकारण्यात आले आहे ते मला जाणून घ्यायचे आहे. तुला ते मी सांगू शकत नाही. सर, आय इन्सिस्ट. ऐक मग, वैतागून तो बोलला. तू एक मुलगी आहेस आणि मॅनेजमेंटला वाटते मुली मोठ्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडू शकत नाहीत. त्यांचे निम्मे लक्ष नेहमी घराकडे असते. ऑन साईटला त्या परदेशी जाऊ शकत नाहीत. मोठ्या क्लायंटना त्या व्यवस्थित हँडल करू शकत नाही. तूच सांग, तुला ऑन साईट परदेशी जायला सांगितले तर तू जाशील का आपल्या कुटुंबाला सोडून? रात्री बसून मीटिंग्स किंवा प्रोजेक्ट पूर्ण करू शकशील? प्रमोशनसोबत खूप साऱ्या जबाबदाऱ्या पण येतात आणि दुर्दैवाने त्या पार पाडण्यात बायकांना अपयश येते. हे ऐकून सोनालीला धक्काच बसला. काय बोलावे तिला सुचत नव्हते. बाहेर येताना ती म्हणाली, सर, माझं स्त्री असणे हे माझ्या स्वप्नांच्या आड येईल असे मला कधीच वाटले नव्हते. मी माझं काम करण्यात कमी पडले असे सांगितले असते तर मला दुःख झाले नसते. पण हे कारण ऐकून मला काय वाटते ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. संध्याकाळी घरी जाताना संजीवने सोनालीच्या जागेकडे पाहिले. ती नव्हती तिथे. अश्विनी पण दिसत नव्हती. कम्प्युटरवर स्क्रीन सेव्हर दिसत होता. म्हणजे लॉगआउट न करता या मुली गेल्या होत्या. त्या रोज रात्री उशिरापर्यंत काम करतात असं शिपाई बोलत होता. मग आज? त्याने शिपायाला विचारले तर त्याने सांगितले 4 वाजताच दोघी एकत्र निघून गेल्या. खूप उदास होत्या. तो पुढे बोलला, उद्या आल्यावर त्यांना जाब विचारू असा विचार करत तो घरी पोहोचला. त्याची बायको रैना अजून घरी आली नव्हती. ती एका प्रसिद्ध फॅशन हाऊससाठी काम करायची. आज तिचा महत्त्वाचा दिवस आहे. समर फॅशन वीकचे डिझाईन सबमिट करायचे आहे म्हणत होती ना. स्वतःशी बोलत तो फ्रेश झाला आणि पुस्तक वाचत बेडवर आडवा झाला. अचानक संजीवला जाग आली. बेडसाईड वॉच 1 वाजल्याचे दाखवत होते. अजून रैना घरी नाही आली. तो धडपडत उठला, बाहेर आला. त्याने रैनाला फोन लावून पाहिला. तो लागलाच नाही. त्याला काळजी वाटू लागली. 1:30 वाजता दरवाजाचा आवाज आला. रैना धडपडत आत आली. तिला नीट उभे सुद्धा राहता येत नव्हते. घरात येणारा वास सगळं सांगून गेला. रैना, तू दारू पिऊन आलीस? हो, मी दारू पिऊन आले. टेन्शन आले तर पुरुष पिऊ शकतो, मग स्त्री का नाही? ऑल आर इक्वल, यू नो. अगं पण का? याला कारण आहे तू आणि तुझ्यासारखी सडक्या मेंटॅलिटीची पुरुष मंडळी. तिरस्काराने ती म्हणाली. मी काय केलं आता? आणि तू एवढा वेळ होतीस कुठे? काय करत होतीस? मी खूप खुशीत होते आज. फायनली माझं स्वप्न पूर्ण होणार होतं. समर फॅशन वीकमध्ये मी डिझाईन केलेले कपडे घालून मॉडेल्स रॅम्पवर चालणार होत्या आणि जज म्हणून पर्सी सोराबजी फॅशन वर्ल्डचे बादशाह होते. पण ऐन वेळेस माझी डिझाईन रिजेक्ट होतात. का? तर फॅशन शो मध्यरात्रीपर्यंत असतात आणि बायका तेवढा वेळ बाहेर राहू शकत नाहीत म्हणे. रॅम्प वॉक करणाऱ्या मॉडेल्ससुद्धा बायकाच आहेत ना, मग त्या कशा चालतात? बुलशिट. त्या ओनरने, केविनने मला हे तोंडावर सांगितलं. म्हणे, रैना, यू मस्ट थँक मी बिकॉज आय एम प्रोटेक्टिंग यू. मला माहीत आहे हे असलं फडतूस कारण देऊन मला वाटेलं लावलं गेलं.
खरं कारण तर हे आहे की केविन अशा मोठ्या ऑपॉर्च्युनिटीसाठी फक्त पुरुषांना लायक समजतो. एकदा त्याच्याच तोंडून ऐकलंय मी हे. रागाने फणफणत होती रैना. मग मी या सीनमध्ये कुठून आलो? मी फ्रस्ट्रेट होऊन पबमध्ये गेले तर 2 पोरी तिथे जाम पिऊन नाचत होत्या. परत येऊन पित होत्या. नवीन दिसल्या म्हणून विचारलं तर म्हणाल्या, मुली आहोत हे विसरायचं आहे आज. फक्त मुलगी आहे म्हणून भरपूर कॅलिबर असणाऱ्या त्या मुलीला आज बॉसने प्रमोशन आणि इन्क्रीमेंट दिले नाही म्हणे. माझं पण तेच दुःख होतं ना. मी बाई आहे म्हणून दॅट डूशबॅग डिनाईड माय राईट. बसलो मग आम्ही तिथेच. का रे तुम्ही असं करता? आम्ही मेहनत करण्यात कमी पडतो का? रात्र रात्र जागून मुलांचे प्रोजेक्ट करतो, मग स्वतःचे काम नाही करणार का? आईवडिलांचे मायेचे छत्र सोडून लग्न करून अनोळख्या ठिकाणी जन्मभर राहण्यासाठी येतो, मग फक्त काही महिन्यांसाठी ऑन साईट परदेशी नाही राहू शकत? सासरच्या अनोळखी लोकांमध्ये आपलं स्थान बनवताना आम्हाला काय डील करावे लागते ते आम्हालाच माहीत. पण तुम्ही म्हणता स्त्रियांना क्लायंट हँडल करता येत नाहीत. तूच सांगितलं होतं ना सोनालीला असं. असं पाहू नकोस माझ्याकडे. त्या मुली सोनाली आणि अश्विनी होत्या. त्यांनी मला नशेत सगळं सांगितलं, पण मी नाही सांगितलं त्यांना तू माझा नवरा आहेस म्हणून. रैना तशीच बरळत बेडरूममध्ये निघून गेली. संजीव विचार करत तिथेच उभा राहिला. सकाळी किती खुशीत दिसत होती रैना. आज तिचे स्वप्न पूर्ण होणार होते. इतके वर्ष मनाशी जपलेले तिचे स्वप्न, आणि केविनने, तिच्या बॉसने एका क्षणात त्यावर पाणी फिरवले होते. आपण पण तेच तर केलं आज सोनालीसोबत. कित्येक वर्षांपासून हेच करत आलोय. कित्येक बायकांना त्या लायक असूनही मागेच ठेवले. व्हॉट गोज अराउंड दॅट कम्स अराउंड म्हणून आज रैनासोबत पण तेच झाले होते. मनाशी काही निश्चय करून तो झोपायला गेला. रैनाच्या श्वासाचा मंद आवाज येत होता. मायेने तिचं पांघरून नीट करत, मी सगळं ठीक करेन असं म्हणून तो झोपून गेला. उद्या खरंच तो आपली चूक सुधारणार होता. समाप्त. कथा आवडली तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.